माननीय सभापती महोदया, मी वारंवार मगाचपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे। आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील, म्हाडाचे प्रकल्प असतील, SRA चे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेले कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील, या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे, तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे। पण हे जर मी मगाशी जसं चित्राताई वाघनी प्रश्न विचारला मिलिंद नार्वेकर साहेबांच्या नंतर की 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का, अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का, अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का, तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता। मग त्यावेळी एक मिनिट ऐका आता तुम्ही केलं नाही, तुम्ही ऐकून घ्या, तुम्हाला खाली सभापती महोदया शांत राहा जरा, पुढचा तुम्ही शांत राहा। अहो तुम्ही असे होऊ दे ना, अरे तुम्ही मंत्री होता, तुम्ही केलं नाही, मंत्री होता, तुम्ही करू शकला नाही, म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे, तुमचं पुतळा माणसाचं प्रेम आहे। मंत्र्यांचं पूर्ण होत्या, खाली बसा। सन्माननीय सभापती महोदया, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होत्या, तुम्ही खाली बसा प्लीज। सन्माननीय सभापती महोदया, याला एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी आपल्याला मला सभापती महोदया, चला आता तुमचं वाक्य हे स्वीकारा ना। अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही, पुढे बोला, तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा, पुढे बोला, ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे। अहो आम्ही करणारच। त्या भाषा नका बात करू, मराठी भाषेचा विषय प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा। हा सन्माननीय मंत्री महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा चला, तुम्ही शांतता ठेवा। अहो ते तुमचं पूर्ण ऐकून आता सन्माननीय सभापती महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा। ऐकायची जर अहो त्याने ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? सभापती महोदय आता मला वेळ द्या, आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, ऐकून घ्या, बसा। आता काय प्रश्न ऐकून घ्या नाही असं बोलायचं नाही, शांत। एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार? शांतता दाखवतो गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज।